गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातला वाद चांगलाच विकोपाला पोहोचलाय। जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या मंगळसूत्र चोर या घोषणेनंतर या वादाची ठिणगी पडली। त्यानंतर विधान भवनाच्या लॉबीमध्येच पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते परस्परांमध्ये भिडले। बुधवारी दोघांमध्ये शिवीगाळ सुद्धा झालेली होती। कारचा दरवाजा लावण्यावरून हा वाद झाला। त्यानंतर काल विधान भवनाच्या लॉबीमध्ये दोघांचेही कार्यकर्ते परस्परांमध्ये भिडलेले होते। असं असेल तर आमदार कशाला राहायचं असा संतप्त सवाल यावर आता आव्हाड यांनी उपस्थित केलेला आहे। जर आमदारच सुरक्षित नसतील तर सर्व राड्याचे पडसाद आजही सभागृहात आणि सभागृहाबाहेर उमटण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या प्रकरणी आता नितीन देशमुख या आव्हाडांच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे। अद्याप ऋषी टकले यांच्याविषयी जे पडळकरांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याविषयी मात्र अद्याप कारवाई संदर्भात स्पष्टता समोर येत नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया सभागृहाबाहेर आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, कालच्या लॉबीतल्या हाणामारीचं हे प्रकरण आणि आजही या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सभागृहाच्या बाहेरही आणि आतही काय सध्या परिस्थिती आहे? लागवी निश्चितच सभागृहाच्या बाहेरही आणि आतही एकूण विधान भवन परिसर असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। कारण जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली आणि यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यावरती फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला नाही अशा प्रकारची माहिती समोर येते। त्यामुळे रात्री उशिरा हा नितीन देशमुख यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि यानंतर आता जितेंद्र आव्हाड नक्की काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण त्यावेळेला त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड सुद्धा उपस्थित होते। मात्र मध्यरात्री नंतर जितेंद्र आव्हाड हे आपल्या निवासस्थानी परतले। मात्र आता पुन्हा सकाळपासून ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि आज विधानसभेमध्ये सुद्धा अध्यक्षांकडून या कारवाई संदर्भातील निवेदन आहे ते देण्यात येऊ शकतं। त्यामुळे विधानसभेमध्ये नक्की अहवाल जो या सचिवालयाकडून असेल किंवा विधान भवनातील सुरक्षा टीमकडून असेल, जो अहवाल विधानसभा अध्यक्षांना गेलेला आहे त्या अध्यक्षांचा अहवाल नक्की हा काय अहवाल आहे आणि या अहवालामध्ये काय बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। विशेष पासधारक होते, या पासधारकांना कोणी नक्की आतमध्ये घेतलं, त्यामुळे याचे पडसाद हे पासवरती सुद्धा पडलेले आहेत आणि आजच्या दिवसभराच्या कामकाजावर सुद्धा पडलेले आहेत। कारण विधान भवनामध्ये सुरक्षा यंत्रणा अगदी अलर्ट मोडवरती आहे आणि विधान भवनामध्ये जे शासकीय पास आहेत त्यांनाच आतमध्ये सोडलं जाते। व्हाईट पास असतात त्यांना सुद्धा माध्यम प्रतिनिधींना आतमध्ये सोडलं जाते। मात्र येलो पास असेल किंवा ग्रीन पास असेल, एक दिवसीय पासधारक ज्यांना येलो पास दिला जातो, व्हिजिटर असतात, त्यांना सुद्धा आता आज प्रवेश बंदी असणार आहे। खरं तर विधान भवनामध्ये कामकाजादरम्यान अनेक मंत्री आमदार या ठिकाणी असतात, त्यामुळे सामान्य नागरिक जे आहेत ते आपल्या कामांसाठी विधान भवनामध्ये येण्यासाठी मोठी गर्दी करत असतात। मात्र आता पास बंद केल्यामुळे विधान भवनाच्या बाहेर गर्दी वाढण्याची शक्यता आहे आणि एकूणच जे विशेष पास आहेत त्यांनाच आतमध्ये सोडण्यात येईल आणि जर कुणाचं शासकीय अधिकाऱ्यांना जर आतमध्ये यायचं असेल तर त्यांना नक्की त्या विभागाचं आणि त्या मंत्र्यांचं पत्र दाखवूनच या विधान भवनामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे। त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये या कामकाजावरती सुद्धा याचा परिणाम होणार आहे आणि या प्रकरणाचे पडसाद सुद्धा आपल्याला विधानसभेमध्ये दोन्ही सभागृहांमध्ये प्लस या ठिकाणी विरोधक जे आंदोलन करतील या विधान भवनाच्या पायऱ्यांवर, माझ्या मागे जे पायऱ्या पाहता या पायऱ्यांवरती सुद्धा याच मुद्द्यावरती आज आक्रमकता विरोधकांची पाहायला मिळू शकते। लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।